हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका। मी सध्या UK राहते, पण आपल्या महाराष्ट्राच्या चवीला मी अजिबात मिस करत नाही बरं। म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी मऊ, स्पॉन्जी आणि स्वादिष्ट दहीवड्यांची रेसिपी। UK सहज मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून ही रेसिपी बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर दहीवडे बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये एक वाटी ही पांढरी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती उडीद डाळ मी स्वच्छ धुवून घेतली। धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। जेवढी आपली डाळ भिजत नाही तेवढं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही डाळ 5 तासासाठी भिजवून ठेवायची। 5 तासानंतर ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे। तर मी अशा प्रकारे ही डाळ वाटून घेतली, छान अशी बारीक वाटली गेली आहे आणि आता ही एका साईडने आपल्याला फेटून घ्यायची आहे 2-3 मिनिट। आता थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि हा थंड पाण्यामध्ये टाकून पाहायचा। जोपर्यंत गोळावरती तरंगत नाही तोपर्यंत हे आपल्याला फेटायचं असतं। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि चवीनुसार मीठ। आता हे आपण या पिठामध्ये मिक्स करून घेऊ। आता आपण गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण छोटे छोटे हे वडे सोडायचे आहे। आधी हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे वडे आपण सोडायचे आहेत। अगदी मंद आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। जोपर्यंत वड्यांना सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत हे वडे छान तळून घ्यायचे। तुम्ही बघतायत वडे छान असे फुगून वर येत आहेत। सेम प्रोसेस तुम्हाला हवे त्या आकाराप्रमाणे तुम्ही हे वडे करू शकतात। मस्त असा गोल्डन कलर येतोय आणि छान फुगतायत। आता मी अशाच प्रकारे सगळे वडे तळून घेते। अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तुम्ही बघताय मी सगळे हे वडे असे तळून घेतले आहे। आता मी एका भांड्यामध्ये कोमट पाणी घेते आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि चिमूटभर हिंग टाकायचं आणि ते पाण्यामध्ये असं मिक्स करून द्यायचं आहे। नंतर आपण जे काही तळलेले वडे आहेत ते सगळे वडे आपल्याला या कोमट पाण्यात टाकायचे आहेत। आता हे वडे पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटं असेच भिजवून ठेवायचे आहे। तोपर्यंत मी साईडला एका कढईमध्ये छान फ्रेश असं दही घेते। जेवढं फ्रेश दही घेणार तेवढं छान अजून टेस्ट येईल। यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे आणि आता हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघताय मी मस्त दही असं फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे पाणी टाकलेले वडे आहे ते आपल्याला असं थोडंसं त्याला प्रेस करून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे
अगदी हलक्या हाताने ते वडे प्रेस करायचे आणि त्यातलं जास्तीचं पाणी काढून घ्यायचं। अशा प्रकारे मी सगळ्या वड्यांचं हे पाणी काढून घेते। त्यानंतर ते वडे आपल्याला असे दह्यामध्ये सोडायचे आहेत। तुम्ही वड्यांवर वरतून दही सुद्धा टाकू शकतात, पण मी दह्यामध्ये हे वडे टाकलेले आहेत। आणि आता हे दह्यामध्ये मी छान मिक्स करून घेतले। आता आपण हे सर्व करूया। दही वडे मी एका बाउलमध्ये काढते। त्यावर आपल्याला टाकायचं आहे चटपटा मसाला, थोडं लाल तिखट आणि ग्रीन चिली चटणी आणि चिंचगुळाची चटणी। यावर तुम्ही डाळिंबाचे दाणे, हिरवी कोथिंबीर सुद्धा टाकू शकतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही UK मध्ये असाल किंवा भारतात, ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। अशाच सोप्या, चविष्ट आणि मराठमोळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत रहा।